संत कृपे करीत उद्धरते, संत कृपे करीत उद्धरते. दुराचारी विषयी असत, सत्य संगती कधीच वाया जात नाही. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ही लाखांनी अनुभव आलेली लोक आहेत. लाखोनी अनुभव आलेले. उगीच कोणी कोणाकडे येत नाही. कोण रिकामा एवढं. ज्या अर्थी येतात त्या अर्थी नक्की काही ना काही कमी अधिक प्रमाणात चांगला अनुभव आपल्या गाठीची घेऊन येतात. म्हणून होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. वेळ लागत नाही. संतांची कृपा झाली तत्काळ उद्धार आहे. हे माप आपल्या समोर आहे. आणि म्हणून असं सुंदर आयोजन, काय व्यवस्था, काय मी सांगायला कशाला पाहिजे. तुम्ही सर्वांनीच अनुभवलेलं आहे. किती किती कोण कोण काय काय न सांगता करी सर्व काम. कोणी आपली लेवल पाहिली नाही. कोणी ताट धुतं, कोणी झाडू मारतं, कोणी काय काय करतात. महाराज झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरली जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. या कथेमध्ये, या उत्सवामध्ये सर्वांनी वाहून घेतलं. ज्ञानोबा म्हणले असं ज्यांनी सेवा केली त्यांना काय कमी पडणार आहे. तनु मनु जीवे, तनु मनु जीवे शरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकाळ. हा शब्द महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरीतला 4थ्या अध्यायाचं परिप्रयत्न आहे ना, शेवया. संत दर्शन घेतल्यानंतर संतांची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आखी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसे. कसर ठेवू नये. सर्वस्व आणि संत सेवेमध्ये समर्पित व्हावं. आणि तसेच खूप मंडळी समर्पित आहेत. तनु मनु जीवे शरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. फक्त अगर्वता बाजूला ठेवायची. अहंकार नको, ताठा नको. मी होतो म्हणून कार्यक्रम पार पडला असं तर चुकून मला तुम्हाला वाटू नये. बरं, चुकून वाटू नये. प्रभूची कृपा प्रभूने आमच्याकडून करून घेतलं. बापू तेच म्हणतात ना, एवढे जरी होत असलं तरी मी कोण करणार. असंच म्हणतात. मी न करी त्याची कथा. आता बाबा म्हणतातच ना. आणि हे शिकलं पाहिजे संतांच्याकडून. मी न करी त्याची कथा, तोच मुखी होय वक्ता. ऐशेनी बलात्कार बोलविता, काय मी आता करावे.
ज्ञानोबा काय म्हणतात शेवटला बघा, एवढा ग्रंथ लिहिला बघा, काय म्हणतात, किंबहुना तुमचे के धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायी गपण. आम्ही काय म्हणावं सांगा, आम्ही काय म्हणावं? विद्या विनयन शोभते. विद्या असावी, त्याबरोबर विनय असावा, धन असावं, त्याबरोबर लीनता असावी, बळ असावं, पण गर्वरहिता असावी. हे जर 3 गुण तुम्हाला जिथं दिसून येतील, तो ईश्वरी औषध आणावा. विद्या बळ असोनी गर्वरहिता, तो ईश्वरी औषध आणा. हे जर गुण तुमच्या माझ्या नजरेला पडले तर तो सामान्य माणूस नाही, तो ईश्वरी अवतार. तुम्हाला बापू कोण वाटतं? कोण वाटतं? तुम्ही नाही. सर्वस्व समर्पित आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, फकीर होकर फिक्र करता है वो फकीर नहीं, फकीर होकर फिक्र करता है वो फकीर नहीं, भक्त होकर चिंता करता है वो भक्त नहीं. विठाला लागतं, तुम्हाला मला यावं लागतं. अशी संत महात्मे आपण होऊन येतात. विठाला देवाला आणल्याशिवाय देव येत नाही. म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले ना, मी कधीतरी बापूला आठवत असेल नसेल, ज्ञानोपारायामुळं आळंदीची आठवण आहे, तुकोपारायामुळं देहू लोकांच्या स्मरणात आहे, देवतीनाथामुळं त्र्यंबकेश्वर आठवणीत आहे, सोपान काकामुळं सासवड आहे, गोरोबा काकामुळं देवीची आठवण आहे. पुढे चालून असं होईल की बापूमुळं पिंपळगावचं नाव आहे. पिंपळगावला कोण होतं? उद्या इतिहास होईल आणि पिंपळगावचं जगाच्या नकाशावर नाव आलं हो. की सगळा कार्यक्रम नाही झाला, पिंपळगावची ओळख आता फुलाचा बगीचा आहे. याचं पहिलं ठिबक झालेलं आहे, विशाल पहिलंच बसवलेलं आहे. मग आता जास्त वरून टाकू नाही तर फुलं नासू नये, पण त्यानं सुद्धा आला नाही, वरूनच बघ नाही.
ही साक्षात पांडुरंगाची कृपा आहे. आज शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन योग असतो. आणि माधवराव महाराज गेल्या 27 वर्षापासून संबंध आहेत हे त्यांनी सांगितलं. आणि खरंच वर्षातून नाही भेटत आणि कीर्तन नाही झालं तर मनाला रुकरुक येते. कुठंतरी आठवण 2-3 दिवसात बोलवाच लागते. आमचं ते साहेबराव लक्ष्मण त्याचे दोन्ही बोलून तेव्हा एक फोन केला की तयार होतात आणि येतात आणि कीर्तन करून जातात. कुठलंच काही कारण नसतं. हुकत तर नाही पण एखादं दैवगती होगल तर असा योग आहे. हा प्रभूनं आणलेला योग आहे. तुम्ही आम्ही निमित्ताचे मालक आहोत. हा एवढा मोठा जनसमुदाय जमा झाला. सर्व प्रचारच नाहीये, प्रचार करणारा सुद्धा भगवंतच आहे. काल्याच्या कीर्तनानं दहीहंडीच्या कार्यक्रमानं आज एकच समाप्त झालेला आहे. अनेक गुरुवर इथं बसलेले आहेत. आता पिवळ्याचार्य आहेत, पूर्ण्याचे मठाचे मालक आहेत. परंपरेच्या मोठ्या बुद्धी स्वामीचा पण खूप मोठा मठ आहे. आणि PhD आहेत पूर्ण्याचे नंदेश्वर शिवाचे महाराज. त्यांच्या बाजूला बसले नारायणगिरी महाराज, वडगुंपा हे बी येत आलेले आहेत. मानभाव पंथाचे महाराज आहेत, त्याच्या हरिद्वारचे महाराज आहेत, एक राजस्थानचे महाराज आहेत, रमणगतीचे गुरुशराजी महाराज त्यांच्याही सांगितले ते महाराज आहेत, तळेगावचे महाराज, भोकरचे महाराज, राजधानचे महाराज, गोडापूरचे महाराज, बाळापूरचे महाराज असे सर्व साधू संत विकून बसलेले हरिद्वारचे महाराज पत्मेला संबंधित आहेत. रवींद्रजी महाराज सरळ स्वभाव, प्रेमळ स्वभाव, या सर्व संतांचा सरळ स्वभाव. काल गोपाळगिरी बापू परवाला येऊन गेले, दिगंबर शिवाच्या येऊन गेले, अनेक गुरुवरी हरिगावचे, आष्टीचे, भद्रकला, मुखेडचे महाराज येऊन गेले. अनेक बाजूला आता इथे माधव महाराज बसले, तिकडून रवींद्र महाराज बसले, इकडून संत बसले. ही जागा रिकामी दिसू लागली. आणि ज्यांनी रात्री कीर्तन केलं, काय उड्या मारू लागले, काय एवढं वजन घेऊन उड्या मारू लागले. असं वाटलं की परमात्मा काय झाले आधी मायाशक्तीने खूप सांभाळलं, पद्धतशीर सांभाळलं. कुठंच काही अनुचित प्रकार नाही, काही नाही, आवश्यक काहीही घडलं नाही. खूप पोलीस खात्याने सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेचं योगदान दिलं. आणि गव्हर्नमेंट अधिकारी, बीएमसी असो, विद्युत असो, पोलीस खाता असो, दवाखाना असो, अग्निशमन दल असो, सर्वांनी योगदान चांगलं केलं. बिलकुल आधी काय तुमची स्तुती करावी सगळं. जे अधिकारी येत आहेत सेवेला ते कोणी मी अधिकारी आहे म्हणते, प्रत्येकाच्या मुखात असा शब्द होता. मी 4-2 अधिकारी ऐकलं, महाराज आमच्या ड्युटीच्या काळामध्ये हा कार्यक्रमाला आमचं भाग्य माहिती आणि त्या प्रमाणे सेवा केली. तुमचे आमचे पोलीस मित्र आहेत, बाबूरावनं वाटलं, बाबूराव गेल्या वर्षी बी सुद्धा कवळीकरांनी गेल्या वर्षी सुद्धा सोय केली, खूप चांगली व्यवस्था केली. अधिवेशनाला सुद्धा लक्ष पूर्ण इकडे होतं. आपल्या मतदारसंघात कार्यक्रम, आपल्या गावात आपला कार्यक्रम आहे. नागेश पाटील आष्टीकर त्यांचेही दोन त्यांना फोनवर बोलणं झालं. आता अधिवेशन दिले असो, भारत देशामध्ये आता परिणाम काय होतील याच्या म्हणून गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये चिंतित असल्यामुळे त्याच्या मिटिंगा लागत आहे. त्याच्या भेटा आल्या म्हणजे पण लक्ष आहे. माधुरापुरी जळगावकर असो, अनेक छोटे मोठे सर्व राजकीय लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. सर्वांचा योगदान हा कार्यक्रम होत आहे. आणि सर्व शेतकरी वर्गाने सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा उचललेला आहे, जे कधी म्हणजे शेतकऱ्याने केला नाही. महाराज असा आहे घटना की ज्या गावात आतापर्यंत कधीच एवढी वर्ग देणगी झाली नाही, ते आश्चर्यचकित आता पिपळगावचा महाराज आले की अशी देणगी कशी होती बा, काय आहे की काय कसं करते की काही तर म्हणत नाही. महाराज नुसतं सूचना देऊन जाते पण लोक आणून देतात. त्यात अशा ही ईश्वराची कृपा आहे. मी सुद्धा निमित्ताचा मालक आहे. माझी सुद्धा अवकात नाही, कार्यक्रम अजिबात नाही.